नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीमध्ये काहीसा गोंधळ उडाला होता। मतदार यादीमध्ये उमेदवाराचंच नाव सापडत नव्हतं, त्यामुळे गोंधळ उडाला होता। शिवसेनेच्या शांता गायकवाड यांचं नाव नसल्याचं समोर आलं होतं। भगूर मतदान केंद्रावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पाहणी सुद्धा केली। बघू आता काय चालेल ते बघू। ठीक आहे, हो उमेदवार आहे मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये। हो पण नाव नाही। हो माझंच नाव नाही। 2 बूथ केले यांनी, त्या बूथमध्ये खोली नंबर प्रमाणे 2 बूथ याद्या तयार झाल्या, पण त्यांचे अनुक्रम नंबर एक नंबर खोली समजा 776 आहे, 776 तर दुसऱ्या खोली गेल्या तर 777 पण अनुक्रम नंबर आले पाहिजे। दुसऱ्या बूथमध्ये गेल्यावर एक पासूनच कोणाचं नाव नाहीये, अहो नाव नाहीये, यादीत घोळ आहे। अनुक्रम नंबर प्रमाणे यादीला नाव येतं, मूळ यादीच्या अनुक्रम नंबरने नाव येतं। तिकडे आलं का म्हणते ते इकडे जा, तुम्ही इकडे जा, त्या मतदाराचा घोळ होऊ राहिला, त्याला वेळेवर मतदान होऊ नाही राहिलं त्याचं। तसे याद्या बघतात ते, चेक करतात ते, पण अजून मतदानाला सुरुवात तर झालेली आहे, पण यादीमध्ये नाव नाही आहे, काही गोंधळ झालेलं ते मला पण सांगता येत नाही। मी तिघी हॉल याच्या रूममध्ये बघितले नावं, पण अजून काही माझं नाव दिसत नाहीये। बघते, माझं नाव शीतल सचिन शेटे, मी उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 1 मधनं आहे।